मागील काही दिवसांपासून सातत्याने महिलांवरील अत्याचारात वाढ होतानाच पाहायला मिळते। या वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आंदोलन केलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनेक महिला कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या। या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी रोहिणी खडसे यांच्यासह अनेक महिलांना ताब्यात घेतलं। रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मागणी केली आहे। महिलांना खून करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रोहिणी खडसे यांनी पत्राद्वारे केली। आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा। हो, एक खून आम्हाला खून करायचा आहे। ह्या अत्याचारी मानसिकतेचा, ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करावा। आणि हेच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्हा सगळ्या महिलांना आपल्याकडून भेट असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।